नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. एसटी कर्मचारी कामगार आपापल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंत्रालयावर सहकुटुंब मोर्चा काढला जाणार आहे. राज्यातल्या 45 डेपोमधल्या 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. मात्र आता संपाबाबत कर्मचारी ठाम आहेत. एसटी कर्मचारी आणि कामगारांचा हा जो संप आहे याबाबत सरकार अवमान याचिकाही दाखल करणार आहे. संप मागे घेण्याचं काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं होतं. मात्र आज संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या टोल नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात असल्याचंही समोर येत आहे. आज मंत्रालयावर कर्मचाऱ्यांचा ठळक मोर्चा निघणार आहे. राज्यभरातले एसटी कर्मचारी संपावर आहेत. संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे. मात्र एसटी कर्मचारी कामगार आपल्या भूमिकेवर आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचा निर्धार या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. मंत्रालयावर सहकुटुंब मोर्चा काढला जाणार आहे. मात्र तत्पूर्वी 45 डेपोतल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन सरकारतर्फे महामंडळातर्फे करण्यात आलेलं होतं. तर सरकार संपाबाबत अवमान याचिका देखील कोर्टात दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय. एसटी कर्मचारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या टोल नाक्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. प्रत्येक गाडीची कसून तपासणी पोलिसांकडून केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांना टोल नाक्यावरच अडवण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी केली गेलेली आहे. मुंबईच्या टोल नाक्यांवर पोलिसांनी ही नाकाबंदी केलेली आहे. मंत्रालयावर कर्मचाऱ्यांचा मोर्चा आज धडकणार आहे आणि या मोर्चाच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या टोल नाक्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होतीये. याच महत्त्वाच्या घडामोडी संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या ऐरोली टोल नाका परिसरातून. रमाकांत, आपण पाहिलं असेल तर ठिकठिकाणी सध्या गाड्यांची तपासणी होतीये. मुंबईच्या टोल नाक्यांवर आंदोलन आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचं मंत्रालयावर धडक मोर्चा आहे. या अनुषंगानं कसून तपासणी केली जाते. काय सांगता येईल रमाकांत त्याबद्दल? इस समय हम मुलुंड की टोल नाके पे हैं जी। ये मुंबई का एक्सप्रेस हाईवे है और ये बहुत अहम हाईवे है और एसटी कर्मचारी जो आंदोलन करने वाले हैं, कई कर्मचारी यहाँ पे गुजर सकते हैं, जिसके चलते मुंबई पुलिस की बहुत बड़ी बंदोबस्त है और मुंबई पुलिस ने ये ध्यान रखा है कि किसी भी आंदोलनकारी को वहां पहुंचने नहीं देना है, जिसके चलते मुंबई पुलिस के कई आला अधिकारी यहाँ पहुंचे हुए हैं। और इस समय हमारे साथ में डीसीपी प्रशांत कदम है, हम उनको भी ले रहे हैं। हम डीसीपी प्रशांत कदम से जानना चाहेंगे कि इस समय कैसी तैयारियां हैं और क्या बंदोबस्त है। हमारी प्रॉपर नाकाबंदी आयोजन किया है। कोई तकलीफ ना हो जाए, प्रॉपर चैनल से हम उसको और रेड और पूरा प्रॉपर उसको कॉम्पिटिशन दे रहे हैं। सर, लगभग कितने पुलिस कर्मचारी यहाँ मौजूद हैं और क्या उन्हें रोका जाएगा या यहाँ किसी तरीके से कार्रवाई की जाएगी? इस समय आप देख सकते हैं कि मुंबई पुलिस के डीसीपी प्रशांत कदम भी यहाँ मौजूद हैं, जो अपने कई अधिकारियों के साथ में यहाँ जो भी एसटी कर्मचारी आंदोलन के लिए आजाद मैदान पहुंचेंगे उन्हें रोकी जाएगी। यहाँ एसआरपीएफ की टुकड़ियां और लगभग कई पुलिस की टुकड़ियां यहाँ मौजूद है और जिसके चलते काफी बड़ा बंदोबस्त यहाँ लगा हुआ है और इन्होंने ध्यान रखा है किसी भी आंदोलनकारी को आजाद मैदान नहीं पहुंचने देना है। रमाकांत, आतापर्यंत काही आंदोलनकर्त्यांना इथं अडवण्यात आलेलं आहे का? त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? सविस्तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? फिलहाल अभी तक किसी भी आंदोलनकारी यहाँ पहुंच नहीं पाया है, पर हर एक गाड़ी की चेकिंग की जा रही है, बसों की चेकिंग की जा रही है, उनकी प्रॉपर आइडेंटिटी चेक की जा रही है, वो कहाँ जा रहे हैं
ये कोई डिटेल नहीं जा रही। अगर किसी में भी शक हो रहा है उसको रोक के पूछताछ की जा रही है। फिलहाल अब तक कोई भी आंदोलनकारी यहाँ पहुंच नहीं पाया है। बिलकुल रमाकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. टोल नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त सध्या दिसतो आहे आणि आंदोलनकर्ते मंत्रालयापर्यंत पोहोचू नये त्यासाठीचे प्रयत्न होत असल्याचं देखील बोललं जात आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर देखील आहेत. त्यांच्या सोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. तुषार, आपण पाहिलं तर आज मंत्रालयावर हा धडक मोर्चा जो आहे एसटी कर्मचारी कामगारांचा सहकुटुंब होणार आहे आणि गोपीचंद पडळकर सातत्यानं या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होत होते, पाठिंबा दिलेला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला. तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 13 दिवसांपासून आपल्याला हे आंदोलन सुरू असताना पाहायला मिळते आणि पहिल्या दिवसांपासून भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आपल्याला ह्या संपामध्ये आंदोलनामध्ये आपल्याला सक्रिय सहभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आज त्यांचा धडक मोर्चा आपल्याला मंत्रालय परिसरामध्ये होताना पाहायला मिळणार आहे. मात्र मुंबईतले जे 5 प्रमुख जकात नाके, टोल नाके आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोठा पोलीस बंदोबस्त दिसतोय, आपण दाखवलेला आहे. मात्र आज नेमका मोर्चा कसा असणार आहे, या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः आपल्या सोबत या ठिकाणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्ही की आज मोर्चा किती वाजता निघेल, मोर्चाचं स्वरूप कसं असेल? आज 10 वाजता हा मोर्चा निघेल आणि मंत्रालयावरती आम्ही धडक मारू. महाराष्ट्रातील जो कष्टकरी समाज आहे की ज्यांचं या लालपरीचं नातं ग्रामीण भागातील लोकांशी जिव्हाळ्याचं आहे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये लालपरीनं खूप मदत केलेली आहे. परंतु आज राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यावरती जो मोठा अन्याय होतोय आणि हे सगळं आंदोलन उत्स्फूर्त आहे लोकांच्या मधून. हे संप आज 13वा दिवस चालू आहे, परंतु सरकारच्या वतीनं या संपाच्या बाबतीमध्ये कुठलंही कसल्याही प्रकारची चर्चा कर्मचाऱ्यांच्या बरोबर केली नाही. कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आमच्या संघटनांशी बोलू नका, संघटना ह्या तुम्हाला मिळालेल्या आहेत, ते आमच्या बाजूने आहेत असं दाखवतायत, परंतु सरकार सांगेल त्या पद्धतीने करत राहतात. त्यामुळे संघटनावरती आमचा विश्वास राहिला नाही. तुम्हाला जे बोलायचं आहे ते कर्मचाऱ्यांच्या सोबत बोला, परंतु सरकारच्या माध्यमातून हे आंदोलन चिरडण्याचा 28 तारखेपासून प्रयत्न आहे. त्यांना भीती घालणं, अधिकारी एसटीचे पाठवणं, पोलीस प्रत्येक डेपोला पाठवले होते, पोलीस प्रोटेक्शनमध्ये एसट्या काढण्याचा प्रयत्न केला. नंतर संघटनाचे सगळ्या वेगवेगळ्या संघटना होत्या त्या लगेच त्यांची कृती समिती केली. आजपर्यंत एकमेकाचं तोंड न बघणारी लोक जेव्हा कर्मचारी सगळा एक झाला आणि पावतीमुक्त डेपो म्हणायला लागला तेव्हा सगळ्या या संघटना एकत्र झाल्या आणि त्यांची कृती समिती स्थापन झाली आणि कृती समिती परत या संघामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करायला लागली. त्यांच्या प्रत्येक डेपोमध्ये त्यांचे पुढारी आहेत, त्यांनी दबाव टाकलं, परंतु कर्मचारी इतका एकत्रित झालाय कारण 35 लोकांनी आत्महत्या केल्या. मग आता मरण्यापेक्षा लढलेलं बरं आणि लढायचं असेल तर जगावं लागेल या भावनेतून सगळे आता कर्मचारी एकत्र झालेत. तरी सुद्धा राज्य सरकार त्यांना काल 376 लोकांना सस्पेंडच्या नोटीस पाठवलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये भीती तयार व्हावी, ते मुंबईला पोहोचू नयेत. जवळपास आतापर्यंत 35 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हा काही कमी आकडा नाहीये, खूप मोठा आकडा आहे आणि लाजिरवाणा आकडा आहे. मात्र आज या मोर्चामध्ये राज्यभरामधून किती लोक मुंबईत येऊ शकतात? मुंबईमध्ये खूप लोक येणार आहेत, म्हणून तर हे पोलीस सगळे घाबरलेले आहेत. त्यांच्या डेपोमध्ये त्यांना जाऊन अटक केलेला आहे. जिथं जिथं रस्त्यावरती जिथं संधी मिळेल तिथं ते नुसत्या मुंबईतच अडवतात असं नाही, जिथं एसटी कर्मचारी काल निघाले होते तिथंच त्यांना थांबवून ठेवलंय. त्यांच्या गाड्या ताब्यात घेतले, ज्या त्यांनी ट्रॅव्हल्स केल्या होत्या, ज्या टेम्पो केले होते, काही खासगी वाहनं केली असतील तर ती सगळी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. तरी सुद्धा हे कर्मचारी सगळे मुंबईला पोहोचतील. आज तुम्ही अडवाल, उद्या आम्ही निर्णय झाल्याशिवाय इथून हटणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातला सगळा कर्मचारी इथं एकत्र होणार आहे आणि आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून ही मागणी करतोय. म्हणजे आज जरी तुम्हाला सगळ्या मुंबईच्या टोल नाक्यांवरती सगळीकडे अडवलं गेलं तरी तुम्ही आंदोलनावरती ठाम राहणार आहात? आम्ही आंदोलनावरती ठाम आहे. तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये असले उद्योग करण्यापेक्षा तुम्ही न्यायाची भूमिका घ्या ना. इतका सगळा कर्मचारी एक होतोय, सरकारने इतके आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा तो तुमच्यावरती विश्वास का ठेवत नाही? कारण तुमची विश्वासार्हता संपलेली आहे. या समिती स्थापन करणं, 2017ला तुम्ही एक समिती स्थापन केली होती, त्या समितीचा अजून अहवाल आला नाही. मग ह्या समित्यावरती लोकांचा विश्वास नाही. तुम्ही मध्ये निर्णय द्या आणि तुम्ही इथल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांशी बोला, कंडक्टरशी बोला, ड्रायव्हरशी बोला आणि यांत्रिकी विभागाच्या लोकांशी बोला. ते तुम्हाला एसटी कशी चालवली पाहिजे हे सांगतील. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलून काही उपयोग नाही. तुमचं धोरण जे आहे ते 100% चुकीचं धोरण आहे. आणि त्यांची मागणी काय आहे? राज्य सरकारमधल्या ज्या चालकांना मिळतं, म्हणजे तुमचे मुख्यमंत्र्यांचे चालक असतील, मंत्र्यांचे चालक असतील, जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे चालक असतील, तहसीलदारांचे चालक असतील, प्रांताचे चालक असतील, कलेक्टर साहेबांचे चालक असतील, एसपीचे असतील, त्यांना जे मिळतं ते ह्यांना मिळालं पाहिजे. ते तर छोट्या गाड्या चालवतात, कार गाड्या,
ही इतकी मोठी गाडी आणि त्यामध्ये इतके जीव घेऊन त्यांची सुरक्षेची काळजी घेऊन इतक्या लांब 400-500 किलोमीटरचा प्रवास करत असतात, तुम्ही त्यांना काहीच देत नाही, त्यांच्यापेक्षा निम्मा सुद्धा पगार येणार नाही. आणि म्हणून त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यासाठी सर्वजण जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. पण अजूनही परिवहन मंत्री असेल किंवा राज्य सरकार आहे आपल्याला ते तयार होताना पाहायला मिळत नाहीये. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या संदर्भातली धडक देणार आहात का? एसटीच्या बाबतीमध्ये ते भ्रष्टाचाराचं कुरण ह्यांनी करून टाकलेलं आहे. त्यांना रोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, आता त्यांनी कोंबडीच कापून खायचा प्रयत्न सगळ्या एसटीच्या महामंडळाच्या लोकांनी आणि सरकारनं केलेला आहे. त्यामुळं सरकारला यावरती निर्णय घ्यायचा नाही, कारण जवळजवळ 20,000 बसेस यामध्ये आहेत आणि 1,00,000 कर्मचारी यामध्ये काम करतायत. तर यांना पिळवणूक करायची आणि त्यांच्यावरती आपण राज्य करायचं असं धोरण यांचं आहे. त्यांना भीती दाखवून गुलामीत ठेवायचं आणि आपण राज्यकर्ते व्हायचं असलं धोरण आता सगळ्या कर्मचाऱ्यांना कळालंय. तो कर्मचारी स्वाभिमानानं जागा झालाय. आज आम्ही मंत्रालयावरती धडक मारणार आहे. वर्षा बंगल्याचं आजचं आमचं नियोजन आहे. आजचा तुमचा निर्णय हा म्हणजे प्रामुख्याने तुम्ही मंत्रालयावर धडक मारणार आहात, मात्र मोर्चाचं नेतृत्व प्रामुख्याने तुम्ही यासारखे सदाभाऊ करताना पाहायला मिळतात आणि तुमच्या दोघांनाही पोलीस कोणत्याही क्षणी ताब्यात घेईल अशी माहिती आहे. जर तुम्हाला ताब्यात घेतलं तर आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असेल? हे बघा, या आंदोलनाचं आम्ही नेतृत्व करत नाही, आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये आहे. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनीच पुकारलंय, त्यामुळे आमचा जास्तीचा संबंध नाही. आम्ही त्यांना सपोर्ट, आमचं काम आहे, आमची जबाबदारी आहे. जिथं अन्याय होतोय तिथं त्यांच्या बाजूने उभा राहावं. मला अरेस्ट करायचा प्लॅन म्हणजे माझ्यावरती 307चा गुन्हा दाखल केलाय आणि त्या गुन्ह्यामध्ये मला रात्रीच अटक करणार म्हणून समजलं होतं, पण ते मला कधी अटक करू शकत, कारण त्यांचं कामच ते आहे की यांना कुठंतरी अडकवायचं. आम्हाला जरी अरेस्ट केलं तरी हे आंदोलन चालू राहणार, कारण हे सगळ्या लोकांचं आंदोलन आहे आणि त्यामुळे सदाभाऊ खोत या आंदोलनाचं निश्चितपणे नेतृत्व करतील. आमचे भाजपचे सगळे आमदार या आंदोलनामध्ये येणार आहेत. आमचे सगळे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेब इथे येणार आहेत. माननीय मंगेश चव्हाण साहेब आमचे विधानसभेचे आमदार आहेत, ते निघालेले आहेत. इथले प्रसाद लाड आमचे आमदार आहेत. ते सगळे आमदार या प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण पाहतो सध्या न्यूज 18 लोकमतवर आणि हे कामगारांचं उत्स्फूर्त आंदोलन आहे असं ते म्हणतात आणि सोबतच त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं चिरडण्याचा हा सगळा प्रयत्न हे आंदोलन सरकारच्या माध्यमातून होताना दिसतोय. आपण यानंतर थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी रमाकांत तिवारी यांच्याकडे पुन्हा एकदा. रमाकांत, टोल नाक्यावर आहेत आणि त्या ठिकाणी काही आंदोलनकर्त्यांना अडवलं गेल्याचं देखील समोर येतंय. रमाकांत, काय सांगता येईल, काय नेमकी अपडेट? जा रहा है कि समय वो अपनी जगह वापस लौट जाए, क्योंकि मुंबई में जहाँ वो आंदोलन करना चाह रहे हैं उसकी मंजूरी नहीं मिली हुई है और ये करीब 25 से और के आंदोलनकारी यहाँ आने की उम्मीद है. और अभी के हमारे साथ डीसी प्रधान कदम जी है, उनसे जानना चाहेंगे कि कितने आंदोलनकारियों को सर अभी तक रोका गया है. ठीक है, अभी प्रशांत कदम जी जो डीसी हमसे बात नहीं करना चाह रहे हैं कि इस समय यहाँ जो माहौल है वो काफी तनावपूर्ण है, क्योंकि आंदोलनकारी है उन्होंने जिद करके रखी तो उन्हें कैसे भी वहाँ पहुंचना है, पर यहाँ उनको रोक के रखा गया. और इस समय और भी आंदोलनकारियों की आने की उम्मीद है, जिसके चलते भारी तादाद में मुंबई पुलिस के लोग यहाँ मौजूद हैं. और आप देख सकते हैं कि किस तरीके से अफरा तफरी मची हुई है, कोई भी आंदोलनकारी यहाँ से आजाद मैदान तक ना पहुंच पाए. रमाकांत, किती आंदोलनकर्ते आहेत, एकूण कुठून आले होते, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? ये लगभग 25 आंदोलनकारी बताए जा रहे हैं जो नासिक डेपो से आए हुए थे और ये सभी 8 बजे यहाँ पहुंच चुके थे. एक बस के द्वारा इन्होंने प्रवास किया था और ये रोक लिया गया है यहाँ. और ये रोक के हम आपको दिखाना चाहेंगे कि इन आंदोलनकारियों को जहाँ रखा गया है वो एक बड़ा सा ग्राउंड है. हम आपको दिखाना चाहेंगे, मैं आपको दिखाना चाहूंगा कि अभी मैं वहाँ आपको लेके चल रहा हूँ कि जहाँ इन आंदोलनकारियों को रखा गया है. ये आप देख सकते हैं कि ये जो जगह है जहां आंदोलनकारियों को रखा गया है, कुछ बसों से लोग आए हुए हैं, यहीं आंदोलनकारियों को रखा गया है. तो लगभग बताया जा रहा है कि इस समय यहाँ और भी आंदोलनकारियों की तादाद बढ़ चुकी है. इस समय 60 से 70 आंदोलनकारी यहाँ मौजूद हैं. हाँ. और उन्हें समझाया जा रहा है कि अगर या आप अपनी जगह पे लौट जाएं, अगर आप नहीं लौटते हैं तो हमें मजबूरन आपको गिरफ्तार करना पड़ेगा. रमाकांत, आंदोलनकर्त्यांना नेमकं का थांबवलं जात आहे? ते मोर्चा काढणार आहेत मंत्रालयाबाहेर, या एका गोष्टीसाठी काही वेगळं कारण पोलिसांनी या संदर्भातलं सांगितलंय का? इनका कहना है, मुंबई पुलिस का कहना है कि ये जो आंदोलनकारी यहाँ आ रहे हैं इन्हें आंदोलन करने की मंजूरी नहीं मिली है. ट्रैफिक एंड लॉ एंड ऑर्डर के चलते हम इन्हें यहाँ रोक रहे हैं और हम इन्हें समझा
कि फिर से इनके जिले में जाने के लिए कह रहे हैं। अगर फिर भी नहीं माने तो हम इन्हें ताबे में लेंगे, ऐसा मुंबई पुलिस का कहना है। बिलकुल रमाकांत, नाकाबंदी आहे त्यामुळे निश्चितपणे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झालेली असणार आहे, त्याबद्दलची नेमकी काय अपडेट? जी अभी मैं आपको इस समय दिखाता हूँ कि कितनी लंबी ये कतार है। ये मुंबई का बहुत अहम हाईवे है, इसे एक्सप्रेस हाईवे कहा जाता है। जिस समय यहाँ एक किलोमीटर की लंबी जाम लगी हुई है और किसी भी एक भी आंदोलनकारी को ये चाह रहे हैं कि यहाँ से ना निकल पाए, जिसके चलते करीब करीब घंटों के घंटे जाम लगे हुए हैं। बिलकुल रमाकांत, ती मागची जरा दृश्य दाखवा वाहतूक कोंडीची सुद्धा, कारण खूप मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी देखील या निमित्तानं होऊ शकेल आणि आपण पाहतो आहोत की आंदोलनकर्त्यांना पोहोचू दिलं जात नाहीये, त्यांना अडवलं जातंय असं सध्या तरी दिसतंय। कारण ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची परवानगी नाही असं पोलीस आंदोलनकर्त्यांना सांगतायत, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होतीये, या अनुषंगानं मंत्रालयापर्यंत कदाचित आंदोलनकर्ते जाणार नाहीत की काय असं सध्या तरी दिसतंय। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं आपण याआधीच पाहिलं होतं, मात्र आता मुंबईतल्या टोल नाक्यावर ही सध्याची दृश्य आपण पाहतो आहोत। पोलिसांकडून नाकाबंदी केली गेलेली आहे, वाहनांची कसून तपासणी होतीये आणि आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना टोल नाक्यावरच अडवलं जात आहे। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। रमाकांत तिवारी ही थेट दृश्य आपल्याला दाखवतायत। रमाकांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण रमाकांत तिवारी यांच्याकडनं वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। राज्यभरातली नेमकी काय स्थिती आहे या सगळ्या संदर्भातली, याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या पुण्याहून। चंद्रकांत, कारवाई केली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अनेक एसटी कर्मचाऱ्यांचं, कामगारांचं म्हणणं आहे। राज्यभरातले एसटी कर्मचारी मंत्रालयावरच्या धडक मोर्चासाठी म्हणून निघालेत, मात्र त्यांना अनेक ठिकाणी अडवलं गेलेलं आहे। मुंबईच्या टोल नाक्यांवर नाकाबंदी सुरू आहे। चंद्रकांत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आता आपण बघितलं महाराष्ट्रात आज मोर्चा निघतोय, त्याची धरपकड सुरू केलेली आहे उभ्या महाराष्ट्र। तशाच पद्धतीने पुण्यात हे जे आंदोलक आहेत ना, यांची आता नाकाबंदी सुरू केली प्रशासनानं। कालपर्यंत यांना रेस्ट हाऊसला झोपण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली महामंडळाने, पण आज त्यांनी ते नुसतं रेस्ट हाऊसच बंद नाही केलं, तर इथल्या टॉयलेटलाही कुलूप लावलेले। म्हणून साहेब, तुमची कशी नाकेबंदी सुरू? सरकारने आता फोडा जोडला, पुन्हा 378 निलंबित केले, आता तिथे नाक्यावर तुमच्या लोकांना अडवलं जातं आज मोर्चा तर। सरकारने किती अडवणूक केली, काही केलं तरी आमची लोक आता मागे सरणार नाही। दुसरी गोष्ट, अजूनही आम्ही विनंती करतोय, सरकारच्या पुढे नतमस्तक होतोय। माननीय मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, MD साहेब, माननीय शरद पवार साहेब, विरोधी पक्ष नेते दोन्ही असतील, यांना सगळ्यांना विनंती, जसं तुम्ही तुमच्या पगारवाढीसाठी एकमत एका सेकंदात करता, तसं सगळ्यांनी आमच्या एसटी कामगारांसाठी एकमत करावं। आणि 37 लोकांनी आत्महत्या केल्यात, इथून पुढे आत्महत्या होऊ नये याची सरकारने, विरोधी पक्षांनी दखल घ्यावी आणि आम्हाला शासनात विलीनीकरण करावं। सरकार आता तुमचं आंदोलन चिडू पाहतंय। ज्या पद्धतीने सरकारने हालचाली सुरू केल्यात, तुमचे लोक निलंबित केलेत, तुम्ही घर संसार सोडून इथं आंदोलन करण्यासाठी इथं रस्त्यावर आलेत अक्षरशः, काय तुमची भावना आहे? नाही, आम्ही माघार घेणार नाही। काय झालं तर काय होऊ द्या, आम्ही माघार घेणार नाही। काहीच नाही, पण निलंबन कारवाई झाली तर मग होऊ द्या, होऊ द्या। दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, हे एकजुटीचा आपण जे चालू ठेवलाय वारंवार संपवू नये, कारण महिन्यासाठी पगार जो होतो त्याचा आत्महत्या झाल्यानंतरच पगार केला जातो, मग आम्ही किती वेळ वाट पाहायची त्यासाठी? एवढी टोकाची भूमिका तुम्ही का घेताय? कारण कसं होतंय, टोकाची म्हणजे आता कसं कर्ज काढलेलं असतं मुलांच्या शिक्षणासाठी, किती दिवस कोर्टाकडे जावा, तुम्ही मागण्या करा, साहेब लोकांकडे जरी गेलं तरी कोर्टाकडे जावा, तुमचं काय असेल तर घ्या। म्हणजे आता आपण एकजुटीने जे उभं राहिलोय ते कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आम्ही मागे हटणार नाही। काय आता कुठला निर्णय? कारण तुमचं कोणी आता नेता दिसत नाही, आज भाजप तुमचं आंदोलन करतंय। आज हा जो संप होतोय हा कामगारांच्या आक्रोशातून होतोय, म्हणजे प्रत्येक जण आज वैतागलेला आहे, म्हणजे प्रत्येक कामगार हा वैतागून चिडून कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक राग आहे की आपण एवढ्या वर्ष काम करतोय, आपण ज्या मालकाची चाकरी करतोय तो मालकच आपल्या मोबदला व्यवस्थित देत नसेल तर मग काय काम करून उपयोगी?
किंवा त्या कामाचा मोबदला जर व्यवस्थित मिळाला असता तर आज हे जनमताने एकत्र येण्याचं काय हे नव्हतं. एकजूट ठेवण्यासाठी अडचण अशी आहे, आता सरकारने तुमचं थोडक्यात तुमचा संप मोडून काढण्यासाठी स्ट्रॅटेजिकली कारवाया सुरू केल्यात. काल 376 निलंबित केले, आज तुमचं रेस्ट हाऊस बंद केलं, टॉयलेट बंद केलं. मग उद्या इथून तुम्हाला ते हटवणार आहेत, उद्या तुम्हाला बाहेर बसवतील, इथं कुलूप लावतील. मग काय करणार? गेल्या 15 दिवसापासून ही दडपशाही चालूच राहणार आहे. परंतु हा जो म्हणजे हे जे कामगार आहेत, हे कामगार आता 50 दिसते, 100 दिसतात, परंतु हा पाठिंबा हा वाढतच जाणार आहे. म्हणजे त्यांनी किती दडपशाही केली, त्यांनी किती निलंबन केलं, काय केलं, याचा आम्ही याला बळी पडणार नाही. आम्ही आमचं कार्य चालूच ठेवणार. म्हणजे ज्या पद्धतीने गांधीजींनी यामध्ये कुठल्याही हिंसाचाराचा भाग होणार नाही, काय होणार नाही, आम्ही आमचं कार्य चालूच ठेवणार आहे. परंतु त्यांच्याकडून जास्त दडपशाही होत असेल तर हा जो मोर्चा, आम्ही अशा पद्धतीने आता मोर्चे तुम्ही म्हणताय किंवा मोर्चे काढले ह्यालाही दडपण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे यांच्याकडून दडपण्याचा प्रयत्न चालूच राहणार आहे, परंतु आम्ही आमची माघार घेणार नाही. शासन म्हणून ते होणार, कारण त्यांना शासन चालवायचं. पण मुंडे साहेब, मुद्दा धोका हाच आहे याच्यामध्ये. उद्या तुमचा मोर्चा दडपण्याचा प्रश्न, तुमचं आंदोलन चिडत त्यातनं चिघळू शकतं, हिंसक गालबोट लागू शकतं. ती जबाबदारी कोणाची मग पुढची? याच्यात तुम्हाला सांगतो, प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. याला आम्ही जबाबदार नाही आहेत, कारण आमचा एकही कामगार जबाबदार राहणार नाही. आणि तुम्ही किती दडपण्याचा प्रयत्न केला, काही केलं तरी एकही कामगार मागे हटणार नाही. आणि यांनी आता तुम्ही म्हणताय की तिकडे गाड्या अडवल्या जात आहेत, कर्मचाऱ्यांना मोर्चात जाऊन दिलं जात नाहीये, इतर रेस्ट हाऊस बंद केलेत. इथून आम्हाला बाहेर काढतील, आम्ही रोडवर बसू. आणि जर रोडवर बसल्याच्या नंतरही यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन अटक करून जेलमध्ये टाकलं तरी तिथं जाण्याची आमची तयारी ठेवलेली आहे. आणि आम्ही जेलमध्ये, कर्मचारी जेलमध्ये गेल्याच्या नंतर आमची बायका, लेकरं, आई वडील हे येऊन परत सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसतील. पण आता माघार नाही, निलंबित झाले तर आमचं काही होऊ द्या, आमचं काही होऊ द्या, आम्ही सर्व सहनशक्ती हे करून आम्ही सर्व. आता समजा हे कृती समिती आहे तुमच्या संघटनांची, त्यांनी संप माघार घेतली, मग तुमची काय भूमिका? आमचा कृती समितीवर अजिबात विश्वास नाही. इथून मागे 100 कृती समिती तयार झाल्या, पण समितीने एकही चांगला निर्णय घेतलेला नाही. आमचा कृती समितीशी काही संबंध नाहीये. आमची फक्त ठाम भूमिका आहे, जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. जेल भरो आंदोलन केलं तिथेही आमचा संप चालू राहील. आणि माझी कामगार बंधूंना, भगिनींना, एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, साम दाम दंड भेद काही करू द्या, आपली माघार घ्यायची नाही, हीच एक विनंती आहे. बघितले लोक किती वैतागलेले आहेत, कारण यांचा आता या कामगार युनियनवर सुद्धा विश्वास नाही. कारण अजिंक्य, बिलकुल आपण पाहिलं चंद्रकांत, कामगार कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आता माघार घेणार नाही असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे. आपण पाहिलं असेल तर हा एल्गार एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरातल्या विविध ठिकाणी पुकारलेला आहे. मंत्रालयावर धडक मोर्चा आता 10 वाजण्याच्या सुमारास निघणार आहे. मात्र तत्पूर्वी राज्यभरातनं जे कर्मचारी मुंबईत येऊ पाहतायत त्यांना टोल नाक्यांवर अडवलं जात आहे, त्यांना माघारी पाठवलं जात आहे. अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी आणि कामगारांची धरपकड देखील सुरू असल्याची माहिती मिळते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलाय. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतरही याच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.